आमचं गाव आहे बोरगाव. आमच्या गावात समस्या पाण्याची आहे. आमच्या गावात रोज तीन चार तास लोड सेटिंग देत आहे. सकाळी दुपारी संध्याकाळी सगळ्यांना कोणी बोलत नाही, याचा फायदा उचलताय. आता सगळी जनता पेटली आहे, यांना लवकरात लवकर ऑप्शन घ्यायला पाहिजे. आम्हाला प्यायला पाणी पण भेटत नाही आमच्या गावात. रात्री 1 वाजता लाईन देत आहे. आता आम्ही या ठिकाणी आले, साहेब आम्हाला भेटत नाहीये. रोज संध्याकाळी बरोबर रात्री 2 ला तिकडे 3 ला पाण्याची लाईट राहते, पाण्याची लाईट येतो आणि नेमकं त्या टायमाला स्वयंपाकाचा टाइम होतो, त्या टायमाला नेमकी लाईट जाते आणि वायरमन येत नाही. वायरमॅनला फोन लावला, वायरमॅन म्हणतो तू वरती लावा फोन. स्वतः आमच्या गावात वायरमन येत नाही. आम्ही स्वतः आमच्या हाताने ड्यूट टाकताना वायर चालू करता, लाईट चालू करता. हा आमचा प्रॉब्लेम आहे. लवकरात लवकरचा निर्णय लागायला पाहिजे, नाही तर ही गोष्ट जिल्ह्यापर्यंत जाईल. आणि एकाच दिवसाचा प्रश्न आहे, वारंवार म्हणजे हप्त्यातनं रोज होणारी घटना आहे. असं होतं की एक दिवस झालाय, हप्त्यातनं 5-6 दिवस 12-1 वाजता लाईट रात्री घरी येते. आमचा भाग ग्रामीण आहे. आमच्या इथे सगळे हातमजुरीवाले सगळे कामधंदे करतात. कामधंदे करून हे ऑप्शन आम्हाला घेणं पडतं. घरी आम्हाला खायला भेटत नाही, अंग धुवायला पाणी भेटत नाही. आम्ही काय करायचं? रोजचा प्रॉब्लेम लाईनचा, रोज एक दिवस दिली असं जात नाही, रोज लाईन जाते. हे भोर गावाचे संतप्त ग्रामस्थ आहे, जे गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावाला वैतागून थेट कार्यालयात धडकले आहेत. दिवस असो वा रात्र वारंवार वीज गायब होत असल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यास, पिण्याचे पाणी आणि शेतीचे कामं पूर्णपणे ठप्प झाली आहेत. वारंवार तक्रारी करूनही हा अंधाराचा खेळ खंडोबा थांबत नसल्याने आज भोरकरांचा संयम तुटला आहे. आम्हाला आश्वासन नको तर अखंड वीज हवी ही मागणी करत ग्रामस्थांनी वीज केंद्रावरच ठिय्या मांडला आहे. आता तरी अधिकारी यावर काय ठोस उपाययोजना करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.